कमी साई पाहून तुमचंही मन नाराज निराश होते का? तुम्हाला वाटतं का की इतक्याशा साईमध्ये काय लोणी निघणार आणि काय तूप बनणार? पण जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त एका गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या कमी साईपासून डबा भरून लोणी आणि तूप काढू शकता, आणि हो, तेही तूप एकदम बाजारासारखं रवाळ, तर तुमचा विश्वास देखील बसणार नाही. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण आज मी तुम्हाला अशी एक जादुई ट्रिक आणि खास टिप्स देणार आहे ना, ज्यानंतर तुम्ही कमी साई कधीही फेकून देणार नाही, उलट अजून कमी साई जास्त जमा करण्याचा प्रयत्न करत राहताल. चला तर मग वेळ न घालवता ती सिक्रेट टिप्स काय आहे ते पाहूयात. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, यामुळे तुमचं लोणी आणि तूप एकदम झटपट आणि पटकन निघणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ पाहत राहा. नंबर 1, पहा साई कशी आणि किती दिवस साठवायची त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते. साई हे नेहमी फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजरमध्ये ठेवा, म्हणजे जिथे बर्फ आईस्क्रीम बनवायला ठेवतो ना ती जागा. फ्रीजरमध्ये न ठेवता बाहेर फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवली ना साई, तर त्याला 2 दिवसातच वास लागतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमची साई कमी प्रमाणात निघत असेल ना आणि जास्त दिवस साई साठवायची असेल ना, तर ती नेहमी फ्रीजरमध्ये ठेवणेच योग्य राहील. मी कधीही साईमध्ये दही किंवा विरजण कधीही घालत नाही. तशीच साई फ्रीजरमध्ये साठवून ठेवते आणि त्याला लगेच त्याच्यानंतर लोणी आणि तूप काढायला घेते. नंबर 2, आता तुमचा प्रश्न असेल साई किती वेळ आणि कधी फ्रीजमधून बाहेर काढायची, म्हणजेच रूम टेम्परेचरला ठेवायची? तर किमान 1 ते 2 तास तरी साई फेटण्या अगोदर फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवा. आणि साई फेटण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तर साई एकदम झटपट आणि पटकन फेटण्यासाठी मी मिक्सरचाच वापर करते, त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा वापर नक्की करा. यामुळे झटपट आणि एकदम पटकन साई निघते, साईमधून तूप आणि लोणी निघतं. तर पहा, नंबर 3, साई फेटताना त्यात तो सिक्रेट पदार्थ आता आपल्याला घालायचा आहे जो मी आज सांगणार आहे, ते म्हणजे एकदम थंड पाणी. तुम्ही येथे कोणते पाणी वापरता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी फक्त साईपासून लोणी काढण्यासाठी आणि तूप काढण्यासाठी फक्त थंड पाण्याचाच वापर करते, इतर कोणताही पदार्थ टाकत नाही. नाही दही, विरजण, कोणतेही पदार्थ टाकत नाही. फक्त थंड पाण्यापासून मी लोणी आणि तूप काढत असते. थंड पाणी वापरल्यामुळे साईपासून लोणी हे जास्त पटकन निघते. याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगते. तर तूप याने खूप रवाळ, सुगंधी आणि खूप सुंदर बनते आणि चवही छान लागते. बघा, साई फेटताना थंड पाणी टाकल्याने काय होतं की साईमधील पाणी आणि लोणी पटकन वेगळं होतं. पहा, तुपाला लोणीला थंडावा मिळाला ना की ते आळून बसते, तसेच गरमाई मिळाली ना की ते वितळते. मग इथे नॉर्मल पाणी किंवा कोमट पाणी जर तुम्ही वापरले ना, तर ते पटकन पाण्यामध्येच वितळून जाते आणि तुमचं लोणी आणि तूप जास्त निघत नाही आणि एकजीवसुद्धा पटकन होत नाही आणि लोण्याचा गोळासुद्धा पटकन होत नाही. या उलट जर तुम्ही थंड पाणी वापरले ना, तर एक मोठा लोण्याचा गोळा तयार होतो, ते तुम्ही पुढे पाहतालच. पण जर तुम्ही नॉर्मल पाणी आणि कोमट पाणी जर वापरलं ना, तर लोणी पूर्णपणे पाण्यात वितळते आणि त्याचं प्रमाण देखील कमी प्रमाणात निघते. आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा तुम्ही मिक्सरमधून साईपासून लोणी आणि तूप काढताना, तेव्हा बघा मी मिक्सरचं बटन कसं फिरवत आहे. स्पीडनी कमी 1-2 मोडवरती असं करायचं आहे. त्याने काय होईल, आपलं लोणी पटकन निघून येईल आणि पटकन आपलं ते तयार होईल. पाणी आणि लोणी पटकन वेगळं होईल. ही सुद्धा एक मोठी महत्त्वाची टिप आहे. पहा, अशा पद्धतीनेच तुम्ही सुद्धा लोणी काढा. मैत्रिणींनो, एकदम कमी साईपासून आपलं किती लोणी तयार झालेलं आहे. तर पहा, लोणी वेगळे केल्यानंतर ती धुण्याची प्रक्रिया सुद्धा वेगळी आहे. तर पहा, पाहायला अजिबात विसरू नका, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा, निघालेली लोणी हे किमान 2 पाण्याने तरी धुण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुपाला कसलाही वास येणार नाही.
पण हे पाणी सुद्धा आपल्याला थंडच वापरायचं आहे, लक्षात ठेवा. अन्यथा इथे सुद्धा तुम्ही नॉर्मल पाणी किंवा कोमट पाणी वापरली ना तर लोण्याचा गोळा हा सैल पडतो आणि त्यातील लोणी हे वितळते आणि पाण्यामध्ये मिक्स होते आणि त्याच्यामुळे परिणामी काय होतं की लोण्याचा गोळा आणि तूप सुद्धा तुमचं कमी निघणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. मी तर हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, तिन्ही टाईमला मी थंड पाण्याचाच वापर करते. त्याच्यामुळे माझ्यासाठी थंड पाणी ही मोठी ट्रिकच आहे. मी इथं पाहू शकता की केवढा मोठा लोण्याचा गोळा एवढ्याशा साईपासून आपला निघालेला आहे. टिप नंबर 5 बघा, रवाळ तूप बनवण्यासाठी तूप वितळवताना सुद्धा एक टिप तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात मिस करू नका. तूप बनवताना नेहमी मंद आचेवरच वितळवा. गॅसवरती वितळवताना चमच्याने अधूनमधून त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित पद्धतीने एकजीव होईल आणि सर्व ठिकाणी ते तूप व्यवस्थित वितळत राहील. आणि लक्षात ठेवा, तूप वितळवताना जर भांडं छोटं असेल, तूप तुमची लोणी जास्त असेल तर ते लोणी उतू जातं. त्यासाठी आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे, अन्यथा ते उतू सुद्धा जातं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा सुद्धा टाकून ठेवायचा आहे, जेणेकरून लोणी वरती येऊ नये. त्याच्यानंतर आपल्याला त्यात एक तुळशीचं पान किंवा एक मिठाचा खडा किंवा एक लवंग जरूर घालायचे आहे. मी येथे तुळशीचं पान वापरलेलं आहे, तुम्ही यापैकी कोणतीही गोष्ट वापरू शकता. यामुळे तुमचं तूप हे एकदम रवाळ, दाणेदार आणि सुंदर सुगंधी तयार होतं आणि सुगंध सुद्धा त्याला छान येतो. त्याच्यामुळे ही टिप खूप खास आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जर तुम्ही घरी तूप काढले ना, लोणी काढले ना, तर कमी साईपासून खूप तुमचं लोणी आणि तूप निघणार आहे. तर मैत्रिणींनो, यापैकी कोणती टिप तुम्हाला सर्वात जास्त आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि टिप्ससाठी.